शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद या पिकामध्ये. आणि हळद पिकामध्ये आल्यानंतर आपण आता इथं बघत आहात गवताचं प्रमाण किती प्रमाणात तण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपलं लांब पानाचं गवत आणि सुपारी गवत गोल पानाचं अशा प्रकारे दोन गवत आपल्याला इथं दिसत आहेत. तर इथं आपण राऊंडअप फवारलं होतं कधी, तर आपण लागवडीनंतर काही दिवसांनी, म्हणजे कुठे म्हणजे 5% हळद निघाली त्यावेळेस. कारण त्यावेळेस जे गवत तेच पूर्ण जळून गेलं, मरून गेलं, त्याचा बंदोबस्त झाला. परंतु आता आपण इथं बेड पाडली नव्हती, तर आपण इथं फक्त पाऊस पडल्यामुळं आपल्याला बेड पाडायला उशीर झाला. त्याच्यामुळे बेड पाडली नसल्यामुळं आपण इथं 2 काकऱ्या 1.25 फुटाच्या घेतल्या, मध्ये 3 फुटाचं अंतर घेतलं. नंतर पुन्हा आपण इथं 2 काकऱ्या 1.25 फुटाच्या अशा प्रमाणे आता इथं लागवड केली होती. आणि आतमध्ये आपण ड्रिपच्या नळ्या टाकलेल्या आहेत, आपण बघू शकता अशा प्रमाणे. आणि आता खताची जी मात्रा आहे त्याच्यामध्ये खताची मात्रा आपण DAP गोणी, अर्धी गोणी युरिया, अर्धी गोणी पोटॅश अशा प्रकारे आपण इथे दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे 19-19 जे खत असते विद्राव्य खत, हे आपण या ड्रिपमधून दिलेलं आहे. सोबत आपण साप पावडर दिला आहे 1 किलो एका एकरसाठी, 6 किलो 19-19 खत दिलं. आणि त्याच्यानंतर कीटकनाशक आपण क्लोरोपायरिफॉस अर्धा लिटर अशा प्रकारे एका एकरसाठी इथे आपण टाकलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं काय केलं, तर आता इथे गवत भरपूर वाढलेलं आहे. आणि हे गवत भरपूर वाढलं की एवढं वाढलं की प्रमाणाच्या बाहेरच वाढलं. आणि प्रमाणाच्या बाहेर वाढल्यामुळे आपल्याला इथं काय करायचं, तर इथं करायचं आपल्याला निंदन. तर निंदन आपण काही भागात त्याला खुरपणी म्हणतो, इथं निंदन करायचं आहे. तर निंदनापूर्वी आपण काय केलं, तर इथं आपण जे वखर आहे त्या वखराने आपण अशा पाट्या पाडल्या आणि त्याच्यावर बेड मेकरनं छोटा बेड पाडला. जमीन कडक आल्यामुळे काय झालं, इथं आपला बेड पडला नव्हता पहिले, त्यामुळे कसं जास्त खोलवर बेड पडला नाही. तर हा बैलावरचा बेड आहे, पण जास्त खोल नाही पडला. याची साधारण 9 इंचापर्यंत इथं आपण बघू शकतो, 9 इंचापर्यंत याची उंची आलेली आहे. आणि सरळ जर धरतो म्हटलं तर अर्धा फुटच झाली आलेली आहे, कारण हा तिरपा भाग होतो. तर हे 9 इंच आलं, पण असं सरळ जमिनीवरून घेतलं तर अर्धा फूट आलेला आहे. आणि इथं गवत जे आहे हे भरपूर प्रमाणात झालेलं आहे, परंतु हे गवत आपण दिलेलं खत खाऊन टाकते. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करायचं, तर आपल्याला इथं निंदन, ज्याला आपण खुरपणी म्हणतो, तर खुरपणी करणं आवश्यक आहे. तर आपण इथं खुरपणी चालू केली आहे. आणि हळद जी आहे आपली, हा भाग थोडासा उशिरा असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपल्याला जमीन थोडा हलका पट्टा चुनखडीच असल्यामुळे इथं बघा उगवणशक्तीवर सुद्धा परिणाम पडलेला आहे. आणि थोडं बेणं आपलं सुकलेलं होतं, त्यामुळे कसं इथं उगवणशक्ती झालेली नाही पद्धतशीर. आणि बारीक बेणं असल्यामुळे पानंसुद्धा त्यानं बारीकच काढली, बघा असे बघू शकता. तर आपल्याला इथं जे झाड मोठं आहे, तर त्या झाडाचा जे थोंब मोठा आहे, जसं बुड मोठा आहे, हे आपण इथं बघू शकता. हे बुडाची जाडी मोठी आहे, पानं मोठी आहे. तर हे इथं कंद जो आहे तो शेंगाचा आपला मोठा होता, जाड होता. आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं बघा तुम्ही, हे बघा अशा प्रकारे मोठे मोठे थोंब वाढले आहेत. आणि आता पिवळेपणा जो आहे तो पिवळेपणा आपल्याला इथं घालवायचा आहे. तर त्यासाठी आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं फवारणीमध्ये आपण काय काय दिलं, तर फवारणीमध्ये आपण इथं 19-19 हे खत आपल्याला फवारणीमधून दिलं. परंतु याचा उपयोग काही होत नाही, कारण हे चुकीचं होऊन जाते. तर त्यासाठी आपल्याला इथं दुसरं कुठल्याही प्रकारचं खत वगैरे द्यायची गरज नाही. फक्त आपल्याला पाहिजे M45 किंवा साप पावडर इथं 40 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये. आणि सोबत कॉन्फिडर 10 मिली, क्लोरोपायरिफॉस 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथलं व्यवस्थापन करायचं आहे. आणि आता सध्या आपल्याला इथं तण नियंत्रण चालू आहे, तर आपल्याला इथं तण काढायचं आहे. तर निंदन आपल्या इथं चालू आहे खुरपणी.